विधानसभा निवडणुका भाजप राज्यात सामूहिक नेतृत्वात लढण्याची शक्यता। अमित शहांच्या संवाद मेळाव्यात पत्रकाचं वाटप। शहादा तळोदा मतदारसंघात महायुतीत खडाबंडाची शक्यता। भाजप आमदार राजेश पाडवींच्या मतदारसंघावर राष्ट्रवादीच्या मोहन शेवाळेंचा दावा। मोहोळचे माजी आमदार रमेश कदमांनी घेतली शरद पवारांची भेट। मोहोळमध्ये अजित पवार गटाचे आमदार यशवंत मानेंना आव्हान देण्याची शक्यता। प्रिया दत्त विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। आशिष शेलारांविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता। संभाजीनगरात शिंदे फडणवीसांच्या बॅनरमुळे चर्चा। शिंदेंच्या बॅनरवर शिंदे सरकार मराठा सरदार तर एक अकेला सप्पे भारी म्हणत भाजपची फडणवीसांचे फोटो वापरून बॅनरबाजी। शरद पवार हे आमचं दैवत, आम्ही चुकलो तर कान धरा। अजित पवारांचे पुन्हा शरद पवारांना आवाहन। अजित पवारांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। रासपचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड करणार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश। परळीत तुफान बॅनरबाजी। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी कोर्टात जाणार। कुठलीही तारीख दिली तरी आम्ही न्याय मागत राहणार। सुषमा अंधारेंचा सरकारला इशारा। बलात्काराच्या गुन्हेगारांना गोळ्या घालण्यापेक्षा लोकांमध्ये सोडून तुडवून मारलं पाहिजे, उदयनराजेंचं वक्तव्य। उल्हासनगरात श्रीकांत शिंदेंच्या कार्यालयात शिवसैनिकांचा जल्लोष। अक्षय शिंदे याचा एन्काउंटर केल्यानं पेढे वाटत आनंद व्यक्त। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची प्रक्रिया वेळेनुसारच होणार। याचिकाकर्त्याला सुप्रीम कोर्टानं फटकारलं। नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर 5 ऑक्टोबरला पहिलं लँडिंग टेस्ट। एअरपोर्टच्या पाहणीनंतर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। गोकुळ झिरवाळ शरद पवारांच्या शिवस्वराज्य यात्रेत जयंत पाटलांच्या स्वागताचेही लावले बॅनर। दिंडोरीतून झिरवाळ पिता पुत्र आमनेसामने येण्याची शक्यता।